पुढच्या काही महिन्यात येईल, पण त्याची रुजुवात या परिषदेमध्ये झाली. क्लिअर होतील त्या गोष्टी. हो. आता आपले भारत युरोप किंवा भारत ग्लोबल फ्रंट असे सुद्धा या दावोस परिषदेमध्ये चर्चा झाल्या होत्या. तर भारत आणि युरोप यांच्यातल्या सुद्धा आपल्या उद्योगावर आता ह्या परिषदेमुळे यंदाच्या काय परिणाम होणार आहे किंवा त्यातनं स्पेसिफिकली काय नेमकं झालेलं आहे? निश्चितच, कारण युरोप आणि भारत हे एक मुक्त व्यापार करार किंवा एक व्यापार करार करायला सुरुवात करणार आहेत. हं. प्रजासत्ताक दिनाला उर्सुला वांडरलिन आणि अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे आहेत. हो. त्यावेळेला बहुतेक या कराराची घोषणा केली जाईल. तो करार अंमलात यायला पुढे काही महिने दोन्ही देशांच्या संसदेमध्ये ते पारित होणं वगैरे, विधेयक पारित होणं वगैरे या प्रक्रिया आहेत. पण ही प्रक्रियेची सुरुवात या वेळेला होऊ शकते. याच्यामुळे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट 200 कोटी लोकांचं बाजारपेठ याच्यातनं तयार होईल असा अंदाज आहे. भारत आणि युरोप हे एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे भारताला आज जे एकीकडे चीनचं आव्हान आहे, दुसरीकडे अमेरिकेची जे एक धास्ती आहे, त्याच्यामध्ये उच्च तंत्रज्ञान आपल्याला युरोपकडनं मिळू शकेल. भारतीय कौशल्यावर आधारित रोजगार आहेत. अनेक तरुण आहेत ज्यांच्याकडे ती कौशल्य आहेत. त्यांना युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि त्यामुळे त्यांना रोजगार मिळू शकतील. आणि दुसरीकडे युरोपीय कंपन्यांना भारताची जी ताकद आहे, आर्थिक ताकद आहे, कौशल्याची ताकद आहे, बाजारपेठ आहे, त्याचा ऍक्सेस मिळेल. आणि यातनं एक संरक्षण क्षेत्रातही याच्यामध्ये एक फ्रेमवर्क अग्रीमेंट आपण करणार आहोत. त्याच्यामुळे युरोपमध्ये $800 अब्ज त्यांना संरक्षणावर खर्च करायचा आहे आणि त्यांची ती उत्पादन करण्याची तेवढी क्षमता नाहीये. आणि त्यामुळे त्यांना भारतावर पुरवठा साखळ्यांसाठी अवलंबून राहणार आहे. पुन्हा भारत हा जगातला एकमेव देश आहे की जो व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधू शकतो आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधू शकतो. आणि ती देखील भारताची भूमिका याच्यामध्ये महत्वाची होणार आहे. बरोबर आहे. आता आपण मगाशी म्हटलं की महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री